मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील 18 नंबरची कविता बहुमोल जीवन या कवितेचा अभ्यास करणार आहोत. बहुमोल जीवन या कवितेचे कवी आहेत रमण रणदिवे. हे एक प्रसिद्ध कवी आहेत. ऋतू फुलांचा, चंद्रमेंदीच्या खुणा, संप्रदार, काहूर, समर्पण हे कविता संग्रह प्रसिद्ध. ही कविता काहूर या कविता संग्रहातून घेतलेली आहे. कवितेविषयी आपण थोडीशी माहिती पाहूयात. जीवन जगताना प्रत्येकास सुखदुःखांना सामोरे जावे लागते. जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजे असा बहुमोल संदेश या कवितेतून कवीने दिलेला आहे. आधी आपण कविता वाचून घेऊयात. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का, भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का, वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला, देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, रोज नभाचे रंग बदलती घनदाटुनी येतात तरी निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्री नेतात घरी, औसेला पाहून पौर्णिमा नभात रुसणी बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको, बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आपण कवितेचा भावार्थ पाहूया. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का. तर इथे मनासारखे घडणे म्हणजे सगळं मनासारखं होणं, आपल्याला वाटतं ते होणं म्हणजे मनासारखं घडणे. फुले निखळून पडती म्हणजे गळून पडणे, देठापासून वेगळी होणे, तरीही झाड झडते का, झडते म्हणजे नष्ट होणे. तर इथे कवीला म्हणायचं आहे की सारं काही आपल्या मनासारखं होत नाही. आपल्या जीवनामध्ये सर्व काही आपल्या मनासारखं होत नाही. जसं झाडाची फुले गळून पडतात म्हणून झाड नष्ट होते का, तर नाही. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. तर भोगावे लागणे म्हणजे सहन करावे लागणे, सकला म्हणजे सर्वांना, बोटे मोडणे म्हणजे तक्रार करणे, लतिका म्हणजे वेल, जे जे वाट्याला येईल, जे जे पदरात पडेल ते सर्वांना सहन करावेच लागते. याबद्दल तक्रार करत बसण्याचा कोणताही उपयोग होत नाही. आपल्या आसपास काट्या आहेत म्हणून गुलाब कधीही तक्रार करत नाही, कधीही कुणाला द्वेष देत नाही. आपल्याला फुलाबरोबर काटे दिले म्हणून लतिका म्हणजे वेली कधीही मातीवर चिडत नाही. सर्व काही मनासारखे मिळत नाही म्हणून निसर्गातील कोणतीही वस्तू दुसऱ्यांवर रागवत बसत नाही किंवा कुणाला द्वेष देत बसत नाही. वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला.
देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? वसंत. वसंत हा एक ऋतू आहे, ज्या ऋतूमध्ये सर्व झाडांना नवीन पालवी फुलती, फुले येतात आणि निसर्ग हिरवागार होतो. ग्रीष्म. ग्रीष्मसुद्धा ऋतू आहे, ज्या ऋतूमध्ये खूप सगळं ऊन असतं, खूप उष्णता असते. शालू म्हणजे एक प्रकारचं भरजरी वस्त्र. धरती. धरणी. धरणी म्हणजे पृथ्वी. देह. देह म्हणजे शरीर. वसंत ऋतू येतो आणि निघूनही जातो. वसंत ऋतूमध्ये फुले येतात आणि गळूनही पडतात. तसाच ग्रीष्म ऋतूसुद्धा येतो आणि त्या ऋतूमध्ये कडक उन्हाळा असतो, त्याच्यामुळे तो ऋतू धरणीला जाळतो. पण परत पाऊस आल्यानंतर धरणी परत हिरवीगार होते, परत हिरवा शालू नेसते, पुन्हा नवेपण सृष्टीला येते. सृष्टी म्हणजेच धरणी. आपले शरीर उन्हाने जळले म्हणून धरणी दुःख करत बसत नाही, रडत बसत नाही, तर पुन्हा पाऊस येईल आणि आपली धरती परत हिरवीगार होईल अशी वाट बघत बसते. आपल्या जीवनात सर्व काही मनासारखे घडत नाही आणि जरीही मनासारखे घडत नसले तरीही कुढत बसायचं नाही. पुन्हा पाऊस येईल आणि पुन्हा आपल्याला एक नवेपण येईल अशा आशेवर धरणी जगत असते. तशाच आशेवर आपण सुद्धा जगायचं असा एक संदेश आपल्याला धरणीकडून इथे मिळत आहे. रोज नभाचे रंग बदलती घनदाटुनी येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्र नेतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? नभ. नभ म्हणजे आकाश. घन. घन म्हणजे आकाश, ढग. दाटुनी म्हणजे दाट होणे. नक्षत्रे म्हणजे चांदण्या. अवसेला म्हणजे अमावास्येला. मुलांनो, दररोज आकाशाचे रंग बदलतात, तरीही आकाशामध्ये काळे ढग दाटून येतात. निराशात बुडालेले सर्व चांदणे परत लखलखतात, परत नव्याने चमकतात. त्यांच्या निराशाचे रूपांतर नंतर आशेमध्ये होते. अमावास्येला चंद्र आकाशात दिसत नाही, म्हणून चंद्राची पौर्णिमा अमावास्येला पाहून रुसून बसत नाही. मनासारखे काही घडत नाही, तरीसुद्धा काहीतरी चांगले घडेल अशा गोष्टीची हे सर्वजण वाट पाहत बसत असतात. सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरुनी मिळते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? ऊन सावली म्हणजे सुखदुःख. भिडावे म्हणजे सामोरे जावे. लिलया म्हणजे सहजपणे. फिरुनी म्हणजे पुन्हा. मुलांनो, कधी सुख येते, कधी दुःख येते. सुखदुःखाची ऊन सावली येते आणि निघूनही जाते. याचा राग येता कामा नये किंवा रडतही बसू नये. अगदी सहजपणे येणाऱ्या संकटास सामोरे जावे. आयुष्य सोडून देऊ नये. हे मानवी जीवन फार किमती आणि मूल्यवान असे आहे. ते पुन्हा पुन्हा माणसाला मिळत नाही, एकदाच माणसाला मिळते आणि ते सुंदर जगावे, कारण सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही. तरीही मिळालेले आयुष्य सुंदरपणे जगावे. मुलांनो, बहुमोल म्हणजे अमूल्य, मोलाचे. जीवन हे मूल्यवान आहे. जीवन जगताना सर्वांनाच सुखदुःखाला सामोरे जावेच लागते. जीवनात सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील असे नाही. जे आपल्या वाट्याला सुखदुःख येते ते आपल्याला भोगावेच लागते. आपल्या जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आलं पाहिजे.
संकटांना सामोरे जाता आले पाहिजे. आपल्या बहुमोल अशा आयुष्याचा त्याग करू नये, कारण परत परत हे आयुष्य आपल्याला मिळत नाही. म्हणून न रडता हसत हसत आनंदाने जगावे. असा अत्यंत सुंदर आणि बहुमोल संदेश कवीने या कवितेतून आपल्याला दिलेला आहे. त्यासाठी कवीने निसर्गातील गोष्टींचे उदाहरणही आपल्याला दिलेले आहे. तर मुलांनो, ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.